सुद्धा जेवण नको, चला भागले वली की शाबास की रानो मळ पळायला लागले. देवाची अवस्था तशी झाली. आला जाणून या धूम्रवर्ण भयभीत झाला पंचवदन लंबिकेशी त्वरे सोडणं पळता झाला ते दवा. धूम्रवर्ण आला ते बघितल्याबरोबर लंबिकेला सोडून दिलं शंकराने. आणि आपण बी पळू लागलेला आहे. देव पळतात, देव घाबरले तेव्हापासून लक्ष नाही बघा. काय म्हणतात, बुरे को खुदा डरे. खुदा म्हणजे ईश्वर. वाईट माणसाला ईश्वर सुद्धा भिल्याशिवाय राहत नाही. लागला पळायला शंकर भगवंत. शंकराच्या भय करोनी रावण पळतसे घोरवणी तया ते भेटता नारद मुनी करीत नमन ते समयी. जंगलाने ह्या रावण पळू लागला शंकर भगवंताच्या भीतीनं. अगोदर त्याला टोकलं, ते गेला पळून, लंबिकेला पालत पाडलं आणि शंकर भगवंत तिला जिंकणार. एवढ्यामध्ये धूम्रवर्ण आला, शंकर पळू लागला. नारदानं पुन्हा रावणाला रस्त्यामध्ये जाऊन जंगलामध्ये भेट झाली. नमस्कार नमस्कार, काय बोलतात? तेव्हा मुनी वदे रावणासी शिव वदिता लंबिकेशी मी जाणून आणले धूम्रवर्णासी साहित्याचे करावया. रावणा ऐक, अरे तू पळून चाललास, ढेकुडा कुठला? अरे जीवासाठी पळायला लागलास काय? ती लंबिकेला रस्त्यामध्ये सोडलंस आणि तू निघून चाललास. हे मी ओळखलं आणि मी काय केलं, गेलो धूम्रवर्णाला जाणविलं. जाणविलं म्हणजे सांगितलं, सांगून त्याला रणांगणामध्ये आणलं आणि त्या स्त्रीची मोकळी केली. एवढं कार्य मी केलं रावणाला म्हणतात. तेव्हा मुनी वदे रावणासी तरी तेथे माझेल घोर रण तू असुर सेना हे घेऊन ऐकता असे मुनीचे वचन रावण मायापुरी पातला. रावणा ऐक बाबा, तिथं धूम्रवर्णाचं आणि महादेवाचं किंवा देवाबरोबर युद्ध होणार आहे आणि देव आणि दैत्य दोघांची कमजात होईल. म्हणून तू काय कर, तुझं दैत्याचं सैन्य घेऊन मायापुरीला ये. रावणानं ऐकलं, नारदाचं बोलणं ऐकलं आणि आपलं सैन्य गोळा करायला सुरुवात केली. मंडपी येता धूम्रवर्ण नप गज गजले संपूर्ण तेव्हा शूरसेन पुढे जाऊन सन्माने बसवी तया. मंडपामध्ये लग्न होत कुणाचं? लंबिकेचं का? शारद आणि चिंतामणी या लग्नाच्या मंडपाचा परिणाम चालू होता. तिथं मात्र हे बघितलं, त्यावेळेला धूम्रवर्णाला आणलं मंडपामध्ये, उंच आसन दिलं आणि शूरसेन त्यांनी मान सन्मान त्या मुलाला दिलेला आहे. धूम्रवर्ण बैसता